हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बी-एस-सी नर्सिंग प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजचे कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि याची तुम्हाला सी-ई-टी सेलने ऑफिशियली एक पी-डी-एफ पण दिलेली आहे. तर तुम्हाला डायरेक्टली मी त्या पी-डी-एफवर दाखवणार आहे की कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे आणि कशा पद्धतीने किती विद्यार्थ्यांचे नंबर्स त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये लागले होते, किती मार्क्सवर त्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले होते. नॉट ओन्ली मार्क्स, तर त्यांचा जो एस-एम-एल नंबर आहे, तर एस-एम-एल नंबर आणि त्यांचे पर्सेंटाइल दोन्ही पण आपण कंपेअर करून त्यांना कोणतं कॉलेज मिळालेलं आहे तर ते आजच्या व्हिडिओमधून बघणार आहे. तर नॉट ओन्ली गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट डायरेक्टली कॅटेगरी वाईज प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ त्या पी-डी-एफमध्ये बघणार आहोत. तर आपण ती पी-डी-एफ कशी डाउनलोड करायची, ती पी-डी-एफ पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ती कशी डाउनलोड करायची आणि तुम्हाला काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये कसे एंटर करायचं आहे, सर्व प्रोसेस जे आहे तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये सांगितला जाणारा एक ना एक पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. फ्रेंड्स, आपल्याकडे हीच ती पी-डी-एफ आहे, ज्या पी-डी-एफमध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ हा दिलेला आहे. नॉट ओन्ली गव्हर्नमेंट तर प्रायव्हेट कॉलेजेसचा पण कट ऑफ या पी-डी-एफमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला एकदा या पी-डी-एफला ओपन करू आणि बघू की ॲक्च्युअलमध्ये कशा पद्धतीने कट ऑफ ह्या पी-डी-एफमध्ये दिलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे सी-ई-टी सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई बी-एस-सी नर्सिंग कट ऑफ 2024-25 प्रिव्हियस इयरचा जी कट ऑफ लिस्ट आहे तर ती कट ऑफ लिस्ट त्यांनी सी-ई-टी सेलवर ऑफिशियली दिलेली आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजेस असतील तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही पण कॉलेजचे कट ऑफ लिस्ट तुम्हाला या पी-डी-एफमध्ये बघायला मिळणार आहे. नॉट ओन्ली कट ऑफ तर तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता की सर्व प्रकारच्या कॅटेगरीज पण त्यांनी इथे नोट डाऊन केलेल्या आहेत. एस-सी, एस-टी, व्ही-जे-ए, एन-टी, एन-टी-सी, एन-टी-डी अशा पद्धतीने ऑर्फन, पी-एच, त्यानंतर ई-डब्ल्यू-एस, ओपन, एस-सी-बी-सी, ओ-बी-सी सर्व कॅटेगरीज त्यांनी दिलेल्या आहेत. प्लस ही जी कट ऑफ लिस्ट आहे, ह्या कट ऑफ लिस्टमध्ये तुम्हाला स्टुडंटचा रँक ॲज वेल ॲज त्याचे पर्सेंटाईल दोन्ही पण बघायला मिळतील. आता फॉर एक्झाम्पल पहिलं इथे कॉलेज आहे सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई आणि इथे या विद्यार्थ्याची रँक आहे 323 आणि त्याचे पर्सेंटाईल आहेत 98. त्यानंतर इथे आहे 250, त्यानंतर पर्सेंटाईल आहेत 99. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पी-डी-एफवर कोणतं जरी पेज ओपन केलं आणि त्या पर्टिक्युलर स्टुडंटचा जर तुम्ही कट ऑफ बघितला तर कट ऑफ प्लस त्या विद्यार्थ्याचे तुम्हाला मार्क्स पण बघायला मिळतील. हे बघा इथे कॅटेगरी रँक सॉरी आपले जे एस-एम-एल आहे तर एस-एम-एल किती आहे 14,688 ही त्याची रँक आहे आणि 47 काय आहे 47 त्याचे पर्सेंटाईल आहेत. म्हणजे तुम्हाला पर्सेंटाईल किती जरी कमी असेल तरी पण तुमचा नंबर हा लागू शकतो. ओके फ्रेंड्स, नॉट ओन्ली 47 तर काही विद्यार्थी आहेत ज्यांचा 41वर सुद्धा नंबर लागलेला आहे. त्यासाठी तुम्हाला ही जी पी-डी-एफ आहे तर ही पी-डी-एफ डाउनलोड करणं गरजेचं आहे. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये बघणार आहे की ही पी-डी-एफ तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे. जर तुम्हाला पी-डी-एफ जर डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून पण ही पी-डी-एफ ॲक्सेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि तिथे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आणि डायरेक्टली ही पी-डी-एफ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल. आता बघूया की या पी-डी-एफमध्ये कशा पद्धतीने कट ऑफ दिलेले आहेत. तर इथे सर्वात स्टार्टिंगला जर बघितलं तर आपल्याकडे 5 जे गव्हर्नमेंट कॉलेजेस होते तर त्या गव्हर्नमेंट कॉलेजचा नंबर, त्यानंतर त्या कॉलेजचा कोड नंबर दिलेला आहे. हा कॉलेज कोड तुम्हाला कधी यूज होतो तर ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करता तर हा कॉलेज कोड त्यावेळेस तुम्हाला टाकायचा असतो आणि त्यानंतर प्रत्येक कॉलेजचे नावं पण इथे दिलेले आहेत. तर आता याचा अजून एक फायदा काय होणार की ज्या विद्यार्थ्यांकडे कॉलेजचे नावं नाही आहेत, ज्यांना कॉलेज कोणते आहेत, प्रायव्हेट असतील गव्हर्नमेंट असतील माहीत नाही आहे, तर ही पी-डी-एफ जर तुम्ही डाउनलोड केली तर ह्या पी-डी-एफमधून तुम्हाला सर्व बी-एस-सी नर्सिंगच्या कॉलेजेसचे नावं पण समजणार आहेत. त्यानंतर इथे प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनी इथे कट ऑफ दिलेला आहे. आता हा कट ऑफ म्हणजे काय असतो तर पर्टिक्युलर विद्यार्थ्याचा जो लास्ट नंबर आहे तर तो लास्ट नंबर म्हणजे कट ऑफ. म्हणजे आता पहिलं जर आपण कॉलेज बघितलं की जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई तर इथे एस-सीचा कट ऑफ किती लागलेला आहे, एस-सीचा कट ऑफ आहे तिथे 98 पर्सेंटाईल म्हणजे 323 रँक. ओके मित्रांनो, तर आता ह्यावर्षी तुम्हाला जास्त जे तुमचं फोकस आहे, तुमचा फोकस हा तुमचा पर्सेंटाईलवर न देता तुम्हाला रँकवर तुमचा फोकस जो आहे तर तो द्यायचा आहे. आता याच्यामध्ये कॅटेगरी रँक तर दिलेली नाही आहे, फक्त तुम्हाला तुमचा जो एस-एम-एल रँक आहे, ओके एस-एम-एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट. ओके, तर तुमचा स्टेट मेरिट लिस्टचा जो रँक आहे तर तोच रँक फक्त यामध्ये दिसतोय. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग की प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे तर आपण ते पण बघूया. तर प्रायव्हेट कॉलेजचा जो कट ऑफ आहे तर जे सर्व एकदम हाय क्वालिटीचे कॉलेजेस आहेत तर त्यांचासुद्धा कट ऑफ एकदम 85च्या अबोव सर्व कॉलेजेसचा कट ऑफ तुम्ही इथं बघू शकता. 85 पासून तर 97 पर्यंत कट ऑफ सर्व जे हाय प्रायोरिटीचे कॉलेज असतील किंवा बेस्ट कॉलेजेस असतील मुंबईमधले, पुण्यामधले तर त्यांचे कॉलेज चा कट ऑफ हा
85+ मागच्या वर्षी लागलेला होता. तर मग ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत, तर त्यांनी टेन्शन घेण्याचं बिलकुल कारण नाही आहे. कारण की तुम्ही ते बघू शकता काही कॉलेजेस आहेत, की ज्यांचा कट ऑफ खूप कमी लागलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, की 51 पर्सेंटाइल आहे. ह्या विद्यार्थ्याला पण कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही 42 पर्सेंटाइलवर सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे. ओके. 42 पर्सेंटाइल एस-सी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे. 15,568 त्याची रँक आहे. 42 पर्सेंटाइलवर सुद्धा त्याला कॉलेज मिळालेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, कमी पर्सेंटाइल आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं बिलकुल कारण नाही. त्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि काउन्सिलिंगमध्ये जर हेल्प जर लागत असेल, तर आजच आपली काउन्सिलिंग सर्व्हिस अशा विद्यार्थ्यांनी जॉइन करायची आहे. त्याची जी लिंक आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या काउन्सिलिंग ग्रुपची लिंक मिळेल. WhatsApp ग्रुपची पण लिंक मिळेल. तुम्ही तिथून डायरेक्टली किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला संपूर्ण काउन्सिलिंगचा गाईडन्स केला जाईल. ओके मित्रांनो, तर ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी खूप विद्यार्थ्यांनी आपली काउन्सिलिंग सर्व्हिस घेतलेली आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करायचं असेल, ज्यांना पर्सेंटाइल थोडे कमी आहेत, पण कॉलेज मिळेल की नाही मिळेल याची भीती आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी आजच आपले काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करायचं आहे. त्यानंतर काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तुम्हाला फक्त तो Google फॉर्म जो आहे, तर तो फिल करायचा आहे. तुम्हाला डायरेक्ट आपल्या काउन्सिलिंगचा जो प्रायव्हेट ग्रुप आहे, तर त्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तुम्हाला काउन्सिलिंगबद्दलची टोटल इन्फॉर्मेशन तिथून दिलेली जाणार आहे. त्यानंतर हा जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच मेसेज करा. तुम्हाला काउन्सिलिंगबद्दलची टोटल इन्फॉर्मेशन तिथून तुम्हाला मिळेल. त्यानंतर आता नेक्स्ट जो टॉपिक आहे, तर ते म्हणजे आपले जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तर ते प्रायव्हेट कॉलेजेस मागच्या वर्षी किती होते? तर आता डायरेक्टली आपण जर खाली जर स्क्रोल जर केलं, तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की किती कॉलेज होते, तर 204 कॉलेजेस होते. ओके. 204 कॉलेजेस जे आहेत, तर त्याच्यामध्ये सीट अलॉटमेंट झालेली होती. हे जे रिमेनिंग 4 कॉलेजेस आहेत, तर ह्या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारची सीट अलॉटमेंट मागच्या वर्षी झालेली नाही आहे. ओके. बापूसाहेब थिटे कॉलेज, त्यानंतर मातोश्री कॉलेज ऑफ नर्सिंग, धानोरे नाशिक, त्यानंतर SMT विमलताई नंदुरबार आणि नंदुरबार कॉलेज ऑफ नर्सिंग नंदुरबार. तर हे 4 कॉलेजेसमध्ये कुठल्याही प्रकारची सीट अलॉटमेंट मागच्या वर्षी झालेली नव्हती. तर अशा पद्धतीने हे सर्व कट ऑफ तुम्हाला या PDF बघायला मिळेल. आता आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये बघणार आहे, की ही जी PDF आहे, तर ही PDF तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येणार नाही, त्यांनी डायरेक्टली WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे आणि तिथून आपले जे ॲडमिन्स आहेत, तर ॲडमिन्सला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ही PDF डायरेक्ट मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण PDF डाउनलोड करण्याच्या प्रोसेस आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट बघू, तर ती म्हणजे MH नर्सिंग ॲडमिशन 2025, ज्यामध्ये BSc नर्सिंग, GNM आणि ANM ह्या तिन्ही पण गोष्टींची काउन्सिलिंग मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स या टीमद्वारे केली जाणार आहे. ॲडमिशन काउन्सिलिंग सर्व्हिस, मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स, युअर पार्टनर इन नर्सिंग एज्युकेशन. आणि याच्यामध्ये तुम्हाला 15 सर्व्हिसेस भेटणार आहेत आणि या 15 सर्व्हिसेसची जी प्राईज असणार आहे, तर ती प्राईज तुमच्यासाठी फक्त आपण 50%च ठेवलेली आहे. ती म्हणजे आपली फक्त ₹499 फीज आहे. ओके. जे आपले आधीचे स्टुडंट होते, तर त्यांच्यासाठी आपण ही फीज 999 ठेवली होती. पण आता रजिस्ट्रेशन खूप जवळ आलेले आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत काउन्सिलिंग घेतलेली नाही आहे. म्हणून आपण आपली काउन्सिलिंगची फीज डायरेक्ट 50% कमी करून ₹499 केलेली आहे. इथे तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट नंबर पण दिसतील. एक माझा नंबर आहे प्रशांत आणि एक प्रथमेश सरांचा नंबर आहे. तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली आपली जी काउन्सिलिंग सर्व्हिस आहे, तर त्यामध्ये एंटर करू शकता. आता आपण थोडक्यात बघू, की तुम्हाला या काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये कोणत्या सोयी मिळणार आहेत आणि कोणत्या सर्व्हिसेस मिळणार आहेत. तर पर्सनलाइज करियर गाईडन्स म्हणजे तुम्हाला नर्सिंगविषयी पर्सनलाइज करियर गाईडन्स केला जाईल. त्यानंतर कोर्स अँड कॉलेज सिलेक्शन, तुमच्या मार्कनुसार तुम्हाला एक बेस्ट कॉलेज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर असिस्टन्स इन चूजिंग बेस्ट फिट कॉलेज ऑर युनिव्हर्सिटीज बेस्ड ऑन युअर प्रोफाईल, बजेट अँड लोकेशन. तुमच्या लोकेशननुसार, बजेटनुसार, प्रोफाईलनुसार तुम्हाला एक बेस्ट युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज देण्याचा प्रयत्न आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू केला जाणार आहे. त्यानंतर ॲडवाईस ऑन प्रायव्हेट, गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. ज्या विद्यार्थ्यांना 99, 98, 97 पर्सेंटाइल असेल, तर आपण त्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ट्राय करू. ज्यांना थोडे कमी मार्क आहेत, तर त्यांना एक सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट बेस्ट कॉलेज देण्याचा आपण ह्या काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू ट्राय करत असतो. त्यानंतर सजेशन ऑन चॉईस फिलिंग बेस्ड ऑन युअर रँक, तुमच्या रँकनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज टाकायचं हे पण आपण सजेस्ट करतो. त्यानंतर सपोर्ट अँड ॲडवाईस इन बेटरमेंट अँड रिटेन्शन. कॉलेज जर आवडलं नाही, तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी कसं जायचं, त्यानंतर रिटेन्शन म्हणजे काय असतं, बेटरमेंट प्रोसेस कशी करायची, ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला आपल्या टीमकडून हेल्प मिळेल. त्यानंतर पर्सनलाइज कॉन्टॅक्ट अँड गाईडन्स ऑन WhatsApp चॅट अँड कॉलिंग. तुम्ही WhatsApp चॅटवर किंवा डायरेक्टली कॉल करून पण तुमचे जे डाऊट्स आहेत, तर ते सॉल्व्ह करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग घ्यायची असेल, त्यासाठी जर तुम्हाला काही जर डाऊट जर असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर डायरेक्टली कॉल करा. तुम्हाला काउन्सिलिंगविषयी टोटल इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यानंतर वीकली Google मीट सेशन असतात, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे डाऊट आपण सॉल्व्ह करतो. त्यानंतर इन्स्टंट अपडेट रिगार्डिंग ॲडमिशन.
CET सेलवर ज्या पण नोटीस येतात तर त्या नोटीस सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू. त्यानंतर असिस्टन्स इन चॉईस फिलिंग फॉर एव्हरी कॅप राउंड, प्रत्येक कॅप राउंडमध्ये चॉईस फिलिंगसाठी हेल्प केली जाईल. त्यानंतर सीट अलॉटमेंटमध्ये सपोर्ट केला जाईल. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, DD आणि चेक या प्रोसेसमध्ये पण तुम्हाला प्रॉपर गाईडन्स आणि सपोर्ट केला जाईल. त्यानंतर ट्रॅकिंग व्हॅकन्सीज आफ्टर एव्हरी कॅप राउंड. ओके, प्रत्येक कॅप राउंड नंतर त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी किती सीट्स बाकी आहेत हे पण तुम्हाला प्रॉपरली आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू सांगितले जाईल. त्यानंतर स्पेशल सपोर्ट इन मॉपअप राऊंड, स्टे व्हॅकन्सी राऊंड, तर लास्ट राऊंडपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागणार नाही मॉपअप राऊंडमध्ये, स्टे व्हॅकन्सी राऊंडमध्ये, इन्स्टिट्यूशनल राऊंड्समध्ये आपण त्यांना हेल्प करतो. आणि कंटिन्युअस गायडन्स फ्रॉम ॲडमिशन टू डिग्री. एकदा तुमचं ॲडमिशन झालं म्हणजे आपला कॉन्टॅक्ट संपला असं बिलकुल नाही. तुमची डिग्री होऊपर्यंत तुम्हाला सर्व जे इन्फॉर्मेशन आणि गायडन्स आहे तर तो आपल्या चॅनल थ्रू, आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू मिळणार आहे. म्हणजे आज जर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये जर ₹499 जर इन्व्हेस्ट जर केले तर हे ₹499 तुम्हाला येणाऱ्या 4ही वर्षांमध्ये हेल्पफुल ठरणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करायचं आहे तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे. 9284062215. तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन दिली जाईल. आणि ज्यांना डायरेक्ट एनरोलमेंट करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये Google फॉर्मची लिंक आहे. Google फॉर्म आत्ताच भरा आणि लगेच आपल्या काउन्सिलिंग ग्रुपमध्ये एंटर व्हा. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपण जे कट ऑफ लिस्ट बघितली तर ती कट ऑफ लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे. तर CET सेल आहे. CET सेल तुम्हाला टाईप करायचं आहे. CET सेल टाईप करून जी तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येईल तर तुम्हाला या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं ऑल अबाउट CET वगैरे ऑप्शन दिसेल आणि मेडिकल एज्युकेशन म्हणून इथे एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये आपल्या सर्व नोटिफिकेशन्स या येत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे मेडिकल एज्युकेशन आहे तर मेडिकल एज्युकेशनवर येऊन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. मेडिकल एज्युकेशनवर क्लिक ज्यावेळेस तुम्ही कराल तर इथे सर्व ज्या नोटीस आहेत तर त्या नोटीस तुम्हाला इथे मिळतील. आणि इथे पहिली जी नोटीस आहे म्हणजे इथे 7/6/2025 आलेली नोटीस आहे. कट ऑफ फॉर ऑल कोर्सेस अंडर मेडिकल ग्रॅज्युएशन कोर्सेस. ओके, 2024-25. तर इथं हे जे PDF चिन्ह आहे, ओके, हे जे PDF चिन्ह दिसतंय तर तुम्हाला या PDF चिन्हावर जाऊन क्लिक करायचं आहे. आता मी याच्यावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला Google ड्राईव्हमध्ये ही PDF ओपन करायची आहे. ओके, ओपन केल्यानंतर इथे तुमच्यासमोर हे 4 ऑप्शन येतील. नीट UG, त्यानंतर PGM, MDS आणि BSc नर्सिंग. आता आपण करणार आहोत BSc नर्सिंग. BSc नर्सिंग हे जे आहे तर इथे क्लिक फॉर व्ह्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक फॉर व्ह्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्टली तुमची जी PDF आहे तर ती PDF इथे तुमच्यासमोर डाउनलोड होईल. ओके, अशा पद्धतीने PDF तुम्हाला ओपन करायची आहे. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल की कशा पद्धतीने PDF डाउनलोड करायची आहे. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने आपली जी कट ऑफची PDF आहे तर ती डाउनलोड करायची आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येणार नाही त्यांनी डायरेक्टली आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये एंटर व्हायचं आहे. ज्यांना काउन्सिलिंग ग्रुपला पाहिजे आहे, त्यांना काउन्सिलिंग सर्व्हिस घ्यायची आहे तर त्यांनी पण आपल्या डायरेक्ट WhatsApp ग्रुपमध्ये एंटर करायचं आहे आणि खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा WhatsApp ग्रुप जॉइन करून डायरेक्ट ॲडमिनशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे आपल्या काउन्सिलिंग ग्रुपबद्दलची तर ती दिली जाईल आणि काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये कसं एंटर करायचं, त्यानंतर त्याचे बेनिफिट्स काय आहे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेले आहे. त्याबद्दल पण तुम्हाला अजून जर काही शंका जर असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ॲडमिशनबद्दल येणाऱ्या नवनवीन अपडेट्स सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके फ्रेंड्स, थँक यू.